महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरातर्फे महिला बचत गट पुरस्कार व सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपल्ली ठाणे येथे करण्यात आलं होतं। यावेळी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनांवरती बोलताना त्या म्हणाल्या की 2 दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली, त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक क्लिप व्हायरल झाली होती। त्यात त्यांनी तेव्हा म्हटलं होतं की प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात की महाराष्ट्रातील पोलीस अतिशय सक्षम आहेत, राजकीय कुठलाच दबाव न आणता त्यांना 48 तास दिले तर ते महाराष्ट्रातील सगळ्या मारामाऱ्या बंद होऊ शकतात। उद्धव ठाकरे हे पक्ष वाचवण्यासाठी बाहेर पडत आहेत का? यावर त्या म्हणाल्या की प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी फिरावे लागते, सत्तेत असलेल्यांनाही फिरावे लागते आणि नसलेल्यांनाही फिरावे लागतं। राजकीय पक्षांना जनसंपर्क हा ठेवावाच लागतो, त्यामुळे इथे पक्षाचा वाचवण्याचा प्रश्न नाही, प्रत्येकाला पक्ष वाढवण्यासाठी फिरावे लागते असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। 2 दिवसापूर्वी जेव्हा हा हिंसाचार झाला त्या दिवशी राजसाहेबांची एक क्लिप व्हायरल झाली होती। त्याच्यात त्यांनी असं तेव्हा पण म्हटलं होतं आणि हे प्रत्येक भाषणात म्हणतात की महाराष्ट्राचे पोलीस हे अतिशय सक्षम आहेत, राजकीय कुठचाही प्रेशर न आणता त्यांच्यात 48 तास जर तुम्ही दिले तर महाराष्ट्रातलं सगळं मारामाऱ्या बंद होऊ शकतात। उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा राज्यभर फिरावं लागतंय पक्ष वाचवण्यासाठी, काय सांगाल? कशा प्रकारचं पक्ष वाचवण्यासाठी असं म्हणू नका, प्रत्येक राजकीय पक्षाला फिरायलाच लागतं। ते काय फक्त उद्धव ठाकरे फिरत नाही, जे सत्तेत असतात त्यांनाही फिरायला लागतं, जे सत्तेत नसतात त्यांनाही फिरायला लागतं। तुम्हाला लोकांशी संपर्क हा ठेवायलाच लागतो, ते काय पक्ष वाचवायचा प्रश्न नाही आहे, प्रत्येकाला पक्ष आपला वाढवणारी फिरायला लागतो।